आपण पाहता आजचा महाराष्ट्र. पुढे जाण्याअगोदर पुन्हा एकदा बघूया आतापर्यंतच्या हेडलाईन्स. मराठवाड्यातली जवळपास सगळीच धरणं आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट जाणवत असताना नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 23% पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक ठिकाणी पाणीसाठा मृतावस्थेत आलेला असताना विष्णुपुरी प्रकल्पात पर्यटक चक्क बोटिंगचा आनंद लुटताना दिसतात आणि याला कारण आहे प्रशासनानं केलेलं पाण्याचं योग्य नियोजन. गेल्या वर्षी उन्हाळ्यात कोरडा पडलेल्या नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पात यावर्षी असा चांगला जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातून यंदा नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो. मराठवाड्यातल्या धरणं आणि सिंचन प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहिली तर विष्णुपुरी प्रकल्पातल्या पाण्याचं मोल लक्षात येईल. औरंगाबादच्या जायकवाडी धरणात 1% पाणीसाठा शिल्लक आहे, तर बीडच्या मांजरा आणि माजलगावमध्ये अनुक्रमे 5 आणि 4% इतकाच पाणीसाठा आहे. तर येलदरी, सिद्धेश्वर आणि निम्न तेरणामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 23% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच कोरडा पडलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात यावर्षी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचं कारण म्हणजे प्रशासनाचं योग्य नियोजन. यावर्षी जिल्हा प्रशासनाने जे नियोजन आपण जे केलं होतं त्याच्याप्रमाणे आपण शहरामध्ये पहिल्यांदा जे महापालिकेच्या इतिहासात म्हणा 1 नोव्हेंबर पासून आपण 1 दिवसाआड पाणी सुरू केलं होतं. त्याच्यामुळे पाण्याची बचत झाली. त्याचबरोबर जे इलिगल लिफ्ट होत होतं पाणी तेही आपण प्रिव्हेंट केलं, त्याच्यासाठी पथकं निर्माण केली आणि त्याच्यामुळे आज पाण्याच्या बाबतीत आपण सुदैवी आहोत. प्रशासनानं केलेल्या नियोजनामुळे पाण्याची टंचाई तर निर्माण झालीच नाही, पण या उलट मुबलक पाणी साठ्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी पर्यटनाचा आनंदही घेता येत आहे. या नियोजनाचा परिणाम इतका की सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असताना पर्यटक इथल्या घाटावर चक्क बोटिंगचा आनंद लुटतायत. गरमी असताना, उन्हाळा असताना तरी इथे विष्णुपुरी डॅम मध्ये एवढं पाणी आहे, त्यात आम्हाला बोटिंग करायला फार एन्जॉय होतोय. आणि त्यातल्या त्यात या नांदेड शहरात कुठेही पाणी नसताना विष्णुपुरी डॅम मध्ये इथे 10 किलोमीटरवर पाणी असून तरी आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. पावसाळ्यात पूर आणि उन्हात पाण्याचा ठणठणाट असं चित्र साधारणपणे पाहायला मिळतं. पण प्रशासनानं मनावर घेतलं तर योग्य नियोजनानं पाणी टंचाई दूर ठेवता येते, याचा आदर्श नांदेडमधल्या प्रशासनानं घालून दिलाय. झी 24 ताससाठी नांदेडहून केशव गोंडसे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आणि आता राज्यातल्या अजून काही बातम्या बघूया आमच्या न्यूज राऊंडअपमध्ये.